नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मिश्राम तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे आपल्या स्टडी लॉजी या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही 8वी तून 9वीत आलात त्याबद्दल मनपूर्वक सर्वांचं अभिनंदन। 9वी हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे आणि या वर्षी जर तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर झाले आणि तुम्हाला जर छान अभ्यासाची सवय लागली तर मग पुढच्या वर्षी 10वी मध्ये तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील। तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर व्हावे व तुम्हाला शिकण्यामध्ये आनंद यावा म्हणून तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेले आहोत अगदी मोफत क्लासेस। होय, अगदी मोफत क्लासेस। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट शिकवणार आहे आणि हा पेपर 80 मार्काला विचारला जातो बरं का। आता यामध्ये जे 20 मार्क्स आहेत ते शाळेकडून मिळतात, असे मिळून टोटल 100 मार्कांचा हा पेपर असतो। आता आपण पाहूया की आपल्या परीक्षेत नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। तर बघा, या टॉपिकवर जनरली आपल्या अभ्यासक्रमामध्ये पेपर विचारला जातो किंवा या टॉपिकवर या प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये आलेले असतात। तर बघा कोणते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। कंप्लीट द वर्ड्स, काय कंप्लीट द वर्ड्स। नंतरचे बघा अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, जर अल्फाबेटिकल्स असतील त्यांचं काय असते, सिरीज असते, तशाच प्रकारचे हे क्वेश्चन असतात अल्फाबेटिकल ऑर्डर। त्याच्यानंतर काय आहे, पंक्च्युएशन। पंक्च्युएशन म्हणजे काय, विरामचिन्ह, काय विरामचिन्हे। नंतर आहेत रिलेटेड वर्ड्स म्हणजे त्यांच्याशी रिलेट करणारे वर्ड्स। नंतर आहे व्याकरणाचा भाग म्हणजेच ग्रामरचा भाग। नंतर पॅसेज, पॅसेज दिलेला असतो आणि त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले जातात। नंतर आहे पोएट्री, कवितेचा सुद्धा भाग असतो, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात। नंतर आहेत सिनोनिम्स, अँटोनिम्स। आता हे काय आहे बरं, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द। नंतर आहे लेटर रायटिंग। लेटर रायटिंग म्हणजे काय, पत्र व्यवहार, डायलॉग रायटिंग। त्याच्यानंतर आहे ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणजे तुम्ही ड्राफ्ट करायचं आहे स्पीच। त्याच्यानंतर आहे रायटिंग स्किल्स म्हणजे तुमचे स्किल कशा प्रकारचे आहेत हे अजमावण्यासाठी सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन फॉर्म केले जातात किंवा विचारलेले जातात। तुमचा पेपर कसा असतो आणि या सर्व टॉपिकवर तुमच्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात यावर मी तुम्हाला एक डिटेल मध्ये व्हिडिओ बनवून देणार आहे। तिथे तुम्हाला समजून जाईल की पेपर हा कशा प्रकारचा असतो आणि तो पेपर तुम्हाला समजण्यास मदत होईल। आता ह्या YouTube चॅनलवर मी तुम्हाला काय शिकवणार बरं, तर बघा काय काय शिकवणार मी तुम्हाला। बघा, व्हॉट वी विल लर्न। आता मी तुम्हाला काय शिकवणार किंवा आपण इथे काय शिकणार, तर बघा ऑल लेसन्स अँड पोएम्स म्हणजे पाठामध्ये पुस्तकामध्ये जे काही लेसन्स दिलेले आहेत, पाठ दिलेले आहेत, तसेच कवितेचा जो भाग दिलेला आहे तो मी तुम्हाला इथे घेणार आहे। त्याच्यानंतर आहे चिटचॅट ऍक्टिव्हिटी। चिटचॅट ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, पाठ शिकताना जो आधीचा चिटचॅट ऍक्टिव्हिटीचा जो भाग असतो तो सुद्धा मी तुम्हाला इथे कव्हर करून देणार आहे। त्यानंतर आहे वर्कशॉप। पाठ शिकवून झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा जो भाग आहे म्हणजेच तो आहे वर्कशॉप, तो सुद्धा इथे कव्हर करून दिलेला जाईल। नंतर आहे इंग्लिश ग्रामर म्हणजे व्याकरणाचा सुद्धा भाग मी कव्हर करून देईल। नंतर आहे सिनोनिम्स, अँटोनिम्स समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द। नंतर आहे डायलॉग रायटिंग, स्टोरी रायटिंग आणि ट्रान्सलेशन म्हणजेच काय, ह्या सुद्धा गोष्टी मी इथे तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे काय करून देणार, कव्हर करून देणार। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा कोर्स अगदी मोफत आहे, त्याच्यामुळे तुम्ही न चुकता जर आमचे क्लास अटेंड केले तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्यास मदत होईल। त्यामुळे न चुकता क्लास करा आणि अशीच अभ्यासामध्ये प्रगती करा। तर चला मग आपण आता सुरुवात करूया आपल्या पुढील लेसनला म्हणजेच पुढच्या युनिटला, ज्याचं नाव आहे लेट्स बिगिन। काय, लेट्स बिगिन। आता हा पहिला युनिट आहे जो आपण या 9वीच्या कोर्सला सुरुवात करणार आहोत आणि कशाने सुरुवात करू, तर बघा युनिट 1 नी त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर दिलेला आहे
तो म्हणजे लेट्स बिगिन. आता हे लेट्स बिगिन म्हणजे काय, सुरुवात करूया असंच होईल, हो की नाही. आता याच्यामध्ये नेमकं तुम्हाला दिलंय काय, तर दिलेलं आहे अॅक्रॉस्टिक्स. नंतर दिलेले आहे काही सेंटेन्सेस तुम्हाला बनवायचं आहे. नंतर तुमच्या टीचर विषयी तुम्हाला माहिती मिळवायची आहे. बघा, तुम्ही आता 8वीत आहात, नंतर 9वीत गेलात, तर तुम्हाला शिक्षक सुद्धा बदलले असणार. तर त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक इंटरव्ह्यू सारखा क्वेश्चन सिरीज म्हणजे क्वेश्चन तयार करायचे आहेत आणि त्यांच्या मार्फत तुम्हाला तुमच्या शिक्षकांची माहिती घ्यायची आहे. तर अशा प्रकारची सुद्धा इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती म्हणजे प्रायोरिटी. तुमच्या प्राथमिकता काय, 9वी मध्ये आल्यानंतर तुम्ही काय शिकाल, तुमचे काही वीक पॉइंट्स असणार, जसं की तुम्हाला ग्रामरशी रिलेटेड काही समस्या असणार, तुम्हाला काही जर तुम्हाला काही स्पीकिंग संदर्भात असेल, व्होकॅब्युलरी संदर्भात असेल किंवा प्रोनाउन्सिएशन संदर्भात असतील, तर त्यांच्यावर तुम्हाला कार्य करायचं आहे, म्हणजे काम करायचं आहे. त्या तुम्हाला काय करायचे आहेत, शिकायचे आहेत आणि त्या जे तुमचे वीक पॉइंट्स आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, स्ट्रॉंग बनवायचे आहेत. आणि मी यासाठीच तुम्हाला व्हिडिओद्वारे काय करणार, हेल्प करणार. तर बघा, आता आपण प्रथमतः बघून घेऊ अॅक्रॉस्टिक्स. काय बघायचंय आपल्याला, अॅक्रॉस्टिक्स. आता हे अॅक्रॉस्टिक्स म्हणजे नेमके काय बरं, चला बघूया. इथे काय दिलेलं आहे आधी वाचून घेऊया आपण. राईट युअर फर्स्ट नेम इन कॅपिटल लेटर्स. तुम्हाला तुमचं नाव कॅपिटल लेटर्स मध्ये लिहून घ्यायचं आहे. अरेंज द लेटर्स वन बिलो द अदर, म्हणजे एका खालोखाल जे काही तुमच्या नावाची जी स्पेलिंग आहे ती एका खालोखाल लिहायची आहे. म्हणजे तुमचं नाव काही असू दे, कुणाचं नाव अस्मिता असेल, कोणाचं नाव आशिष असेल, प्राची असेल किंवा काही असेल, जया, स्मिता, काही व्हॉटेवर जे काही असेल ते काय करायचे, आधी लिहून घ्यायचं आहे आणि एका खालोखाल त्याचं स्पेलिंग, त्याचं अल्फाबेट काय करायचं आहे, अरेंज करायचं आहे. त्याच्यानंतर काय दिले बघा, राईट अन इंग्लिश वर्ड आर फ्रेज बिगिनिंग विथ ईच लेटर इन युअर नेम. म्हणजे आता तुम्ही स्पेलिंग अरेंज केलेली आहे, एका खालोखाल अल्फाबेट लिहिलेला आहे, तर प्रत्येक लेटरने काय करायचं आहे, नवीन वर्ड काय करायचं आहे, नवीन वर्ड फॉर्म करायचं आहे. काय करायचं आहे, नवीन वर्ड फॉर्म करायचा आहे. जसं की ई पासून इंग्लंड येणार, एन पासून नेम येणार. जसं इथे इंग्लिश हा एक काही दिलेला आहे, स्पेलिंग दिलेला आहे आणि एका खालोखाल ती काय केलेली आहे, अरेंज केलेली आहे. आता अरेंज केल्यानंतर काय, ई आपण लिहून घेतला आधी, त्याच्यानंतर एन लिहून घेतला, त्याच्यानंतर जी लिहून घेतला, त्याच्यानंतर एल, आय, एस आणि त्याच्यानंतर एच. हे जे लिहून घेतले आहेत की नाही बघा बरं, ई एन जी एल आय एस एच, हे जे काही वर्ड लिहिलेले आहेत अल्फाबेट, ते मी इथे एका खालोखाल अशा प्रकारे अरेंज केलेलं आहे की इंग्लिश ही स्पेलिंग पूर्णपणे आलेली आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, ई पासून इंग्लंड झालेला आहे, म्हणजे नवीन वर्ड तयार झालेला आहे. एन पासून नेम हा नवीन वर्ड तयार झालेला आहे. अगदी अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमच्या नावाचं स्पेलिंग अल्फाबेट एका खालोखाल अरेंज करायचं आहे आणि प्रत्येक अल्फाबेट पासून त्यांच्याशी तुमच्या नावाशी रिलेटेड बरं का काय करायचं आहे, नवीन वर्ड फॉर्म करायचा आहे आणि तो नवीन वर्ड तिथे लिहून काढायचा आहे. समजलं हे? त्याच्यानंतर आपण मी उदाहरणादाखल काय केलेलं आहे, एक नाव घेतलेलं आहे. बघा कोणतं नाव घेतलेलं आहे, मी घेतलेलं आहे सुहानी. हे एक सुहानी नाव आहे. मी काय केलंय, सुहानी नावाची जी स्पेलिंग आहे ती अशा प्रकारे अरेंज केली जी एका खालोखाली, आणि हे कॅपिटल लेटर्स मध्ये सुद्धा लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी हा सुहानीचे नवीन एस पासून नवीन वर्ड फॉर्म केलेला आहे. कुठला बघा, एस फॉर स्वीट. स्वीट मीन्स गोड. सुहानी हे नाव गोड आहे किंवा त्याच्याशी रिलेट करते म्हणून एस फॉर मी काय घेतलेला आहे, स्वीट घेतलेला आहे. नंतर यू फॉर युनिक. त्याच्यानंतर एच फॉर ऑनेस्ट. काय घेतलेला आहे, एच फॉर ऑनेस्ट. नंतर ए घेतलेला आहे, ए फॉर ऍक्टिव्ह. एन फॉर नॉटी. नॉटी म्हणजे काय, खोडकर.
आणि आय फॉर इंटेलिजंट म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली किंवा हुशार मुलगी. तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमच्या नावाचं काय करायचं आहे, ऍक्रोस्टिक्स तयार करायचं आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, आधी मी वाचून घेते. बघा, लिस्ट 5 वर्ड्स फ्रॉम युअर मदर टंग फॉर विच यू डोंट नो द इंग्लिश वर्ड्स बट वांट टू फाइंड देम. आता काय करायचंय तुम्हाला, तुमच्या मातृभाषेत म्हणजेच मराठीमध्ये असे 5 शब्द निवडायचे आहेत ज्याचं तुम्हाला इंग्लिश मिनिंग माहिती नाही, परंतु ते तुम्हाला शोधून घ्यायची इच्छा आहे. आता हे काय करायचंय, असे 5 शब्द ज्याची तुम्हाला इंग्लिश वर्ड माहिती नाही, इंग्लिश मिनिंग माहिती नाही, परंतु तुम्हाला त्यांचे इंग्लिश मिनिंग काय आहे जाणून घेण्याची इच्छा आहे, असे शब्द तुमच्या वहीमध्ये आधी लिहून घ्या. आता त्यांचा अर्थ तुम्ही आधी तुमच्या मित्राला विचारा. त्यांनाही जर नाही आले तर तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून, टीचरच्या माध्यमातून किंवा एखाद्या चांगल्या डिक्शनरीच्या माध्यमातून त्यांचे अर्थ काय करा, शोधून काढा. आता मी तुमच्या उदाहरणादाखल काही वर्ड्स घेतलेले आहेत, काही शब्द घेतलेले आहेत, ते आधी आता आपण बघून घेऊया. तर मी प्रथमतः पहिला शब्द घेतलेला आहे तो म्हणजे कैची. नंतरचा घेतलेला आहे तो म्हणजे अभिनंदन. नंतर आहे पुष्पगुच्छ. नंतर बघा अंतराळवीर. आणि नंतरचा बघा उद्धट. काय, उद्धट. आता हे आहेत मराठी शब्द, यांचे इंग्लिश वर्ड तुम्हाला माहिती नाहीये, परंतु काय करायचंय, तुम्हाला त्यांची इंग्लिश मध्ये अर्थ काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते जाणून घ्याल कशाच्या मदतीने, चांगल्या डिक्शनरीच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, टीचरच्या माध्यमातून किंवा तुमच्या मित्राला तुम्ही विचारू शकता. बघा, हे मी काही उदाहरणादाखल ते वर्ड दिलेले आहे. तुम्हाला जे कठीण शब्द वाटतात ते तुम्ही शोधून काढा आणि त्यांचे इंग्लिश मिनिंग काय करा, शोधून काढा. आता मी यांची इंग्लिश मिनिंग शोधून काढलेलं आहे. बघा बरं, कैची म्हणजे काय होते, तर मला काय सापडलं, कैची म्हणजे सीजर होते. काय होते, सीजर. याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, सीजर. त्याच्यानंतर आहे अभिनंदन. तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही अचीव केली, तुम्हाला तुमचा पहिला नंबर आला, तर तुम्हाला सगळे काय करतात, अभिनंदन करतात. आता अभिनंदन म्हणजे काय होते बरं इंग्लिश मध्ये, तर इंग्लिश मध्ये काय होते, कांग्रॅच्युलेशन. काय होते, कांग्रॅच्युलेशन्स. कांग्रॅच्युलेशन्स म्हणजे काय होते, अभिनंदन. कळलं हे. त्याच्यानंतर बघा पुष्पगुच्छ. तुम्हाला कोणाचा सत्कार करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या शाळेमधून पहिला नंबर मिळवला तर तुमच्या मुख्याध्यापकाच्या हस्ते तुमचा सत्कार केला जाईल, तर तुम्हाला ऑब्विसली काय दिलं जाईल, पुष्पगुच्छ दिला जाईल. आता हे पुष्पगुच्छ इंग्लिश मध्ये काय म्हणतात बरं त्याला, तर याला म्हणतात बुके. काय म्हणतात, बुके म्हणतात. आता नंतर बघा अंतराळवीर. हा मला थोडा कठीण शब्द वाटला. आता इंग्लिश मिनिंग काय होईल याचा, तर याचा होईल ऍस्ट्रोनॉट. काय होईल, ऍस्ट्रोनॉट. त्याच्यानंतर आहे उद्धट. कोणी तुम्हाला उद्धट पद्धतीने बोलतो तर तुम्हाला राग येतो ना. आता ते उद्धट म्हणजे काय बरं, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, तर ह्या उद्धटला इंग्लिश म्हणतात अब्यूज. काय म्हणतात, अब्यूज. तर कळलं ही ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे ते. त्यानंतर बघा सेंटेन्सेस, म्हणजे तुम्हाला वाक्य तयार करायची आहे. आता कशी ते बघा. फॉर्म पेअर्स म्हणजे काय होते, जोड्या बनवा. ईच पर्सन्स इन द पेअर राईट द नेम्स ऑफ 2 ऑब्जेक्ट्स ऑन हिज ओन. देन वर्क इन पेअर्स अँड ट्राय टू फॉर्म सेंटेन्सेस each of which has all the 4 words. आता तुम्हाला जोडी बनवायची आहे, 2 विद्यार्थ्यांची जोडी बनवायची आहे. आता ते 2 विद्यार्थी काय करतील बरं, एखाद्या वस्तूविषयी किंवा एखाद्या प्राण्याविषयी म्हणा, एखाद्या ठिकाणाविषयी म्हणा, काय करतील, 2 वस्तूंची 2 ठिकाणांची असं 2 नावं सांगतील. आता ते 2 मुलं 2 नाव सांगितले,
त्यांची मिळून किती नावं झाले? 4. आता नंतर काय होणार? ते 4ही वर्ड्स म्हणजे 4ही शब्द एकाच वाक्यात येतील असा एक वाक्य तयार करायचं आहे. आता मी उदाहरणादाखल एक तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल दिलेला आहे. स्टुडंट 1 अँड स्टुडंट 2. याच्या बदलात आपण त्यांचे नावं ठेवून घेऊया एकदम छान पैकी. अमित अँड सुमित ठेवलंय. अमितनी काय केलंय? 2 ऑब्जेक्टची नावं सांगितली मला. कोणती? ट्रीज अँड बेंचेस. नंतर सुमितनी काय केलं? सुमितनी परत 2 ऑब्जेक्टची नावं सांगितली, ती म्हणजे फ्लावर्स अँड स्विंग्स. आता ही झाली 4ही ऑब्जेक्टची नावे. आता यांपासून मला एक वाक्य तयार करायचं आहे आणि तो मी केला तर कसा बनला बघा. राहुल सा मेनी बेंचेस, स्विंग्स, फ्लावर्स अँड ट्रीज इन द गार्डन. म्हणजे याचा अर्थ काय होतो? राहुलने बगीच्यामध्ये काय बघितलं? खूप बेंचेस बघितले, ट्रीज बघितले, झुले आणि काय बघितले? मेनी बेंचेस, स्विंग्स, फ्लावर्स म्हणजे फुले आणि ट्रीज म्हणजे झाडे बघितली. राहुलने बागेमध्ये फुले, बेंचेस, झुले आणि झाडं बघितली असा याचा अर्थ होतो. त्यानंतरची ऍक्टिव्हिटी बघा. नो युअर टीचर म्हणजे तुमच्या शिक्षकाविषयी काय करा? जाणून घ्या. आता ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे? काही पॉइंट्स दिलेले आहेत. कुठले कुठले आहेत बघा. इंटरव्ह्यू युअर टीचर युजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. म्हणजे तुम्ही आता 9वीत गेलात, तुम्हाला नवीन टीचर आले असणार, हो की नाही? मग त्या शिक्षकाविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की नाही? आता शिक्षकाविषयी माहिती करून घ्यायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एक इंटरव्ह्यू तयार करावा लागेल आणि तो इंटरव्ह्यू तयार करण्यासाठी ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेले आहेत? काही पॉइंट्स दिलेले आहेत. आता कुठले कुठले ते बघून घेऊया. हिज और हर नेम म्हणजे त्यांचे किंवा मॅडमचे नाव. द क्वालिटीज ही शी लाइक्स बेस्ट इन हिज हर स्टुडंट्स म्हणजे त्या शिक्षकाला त्यांच्या विद्यार्थ्यामध्ये असे कुठले गुण आहेत जे आवडतात. जसे की तो शिक्षकांना जसं शांतप्रिय मुलगा आवडतो का, हुशार आवडतो का, की एकदम ऍक्टिव्ह असलेला म्हणजे स्पोर्ट्स मध्ये ऍक्टिव्ह असणारा किंवा भाषणामध्ये तरबेज असणारा अशा प्रकारचा ऍक्टिव्ह असलेला मुलगा आवडतो का, किंवा हिज हर फेवरेट इंग्लिश ऑथर बुक फिल्म. तुमच्या टीचरला काय विचारायचं आहे? त्यांचा आवडता ऑथर कोण, आवडती फिल्म कोणती किंवा आवडती पुस्तक कोणती. त्याच्यानंतरचा पॉइंट दिलेला आहे बघा. हिज और हर फेवरेट टीचर इन स्कूल और कॉलेज अँड द रिझन्स व्हाय ही और शी लाईक दॅट टीचर. तुमच्या मॅम किंवा सर शाळेमध्ये होत्या तेव्हा तुम्हाला त्यांना कुठल्या शिक्षक आवडत होते का, आणि आवडत होते तर का बरं ते शिक्षक किंवा शिक्षिका त्यांना आवडत होत्या. नंतरचा पॉइंट दिलेला आहे बघा. व्हॉट युअर टीचर वुड लाईक यू टू फोकस ऑन इन स्टँडर्ड 9. तुमच्या टीचरच्या मते 9वी मध्ये असताना तुम्ही कोणत्या गोष्टींवर फोकस करायला हवं असं ह्या प्रकारचे काय दिलेले आहे इथे पॉइंट्स दिलेला आहे. आणि यांच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे? त्यांचा एक इंटरव्ह्यू फॉर्म तयार करायचा आहे. आणि त्यामुळे मी काय केलं आहे? ह्या पॉइंट्सवर आधारित काही क्वेश्चन तयार केलेले आहेत, ती बघून घेऊया आधी. बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे? टीचरचं नाव विचारायचं आहे. तुम्ही एकदम ऑर्डर सोडणार का त्यांच्यावर? नाही ना, की मॅडम तुमचं नाव सांगा, तर नाही. तुम्ही त्यांना नम्रपणे विचाराल, पोलाइटनेस हवी तुमच्या शब्दांमध्ये. तर कसं विचाराल बरं? बघा. विल यू प्लीज टेल मी युअर नेम. मॅम तुम्ही आम्हाला तुमचं नाव सांगू शकता का? नंतरचं बघा. विच क्वालिटीज डू यू लाईक इन युअर स्टुडंट्स मोस्ट. तुमच्या स्टुडंट्स मध्ये अशा कुठल्या क्वालिटीज आहेत ज्या तुम्हाला आवडतील किंवा आवडतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा. हु आर यू युअर फेवरेट ऑथर म्हणजे तुमचा आवडता लेखक कोण. त्याच्यानंतर बघा. व्हिच आर युअर फेवरेट बुक्स तुमची आवडती पुस्तक कोणती. त्यानंतर बघा.
विच आर युअर फेवरेट इंग्लिश फिल्म्स. आता इंग्लिश फिल्म्स का बरं दिलेली असेल? इंग्लिश शिकण्यासाठी तुमच्या प्रायोरिटीज असायला हव्यात की तुम्हाला कुठूनही इंग्लिशचं कॉन्टेंट भेटेल, तो तुम्हाला काय करायचं आहे? वाचायचं आहे, लक्षपूर्वक ऐकायचं आहे. त्याच्याने काय होईल? तुमची जी इंग्लिश आहे ती तुम्हाला समजण्यास, बोलण्यास काय होईल? मदत होईल आणि तुमचे जे स्किल्स आहेत ते काय होतील? डेव्हलप्ड होतील. त्याच्यामुळे तो क्वेश्चन मॅमला विचारलेला आहे की विच आर युअर फेवरेट इंग्लिश फिल्म्स. नंतरचा क्वेश्चन हे दिलेला आहे ऑलरेडी, तरी मी इथं तयार केलेलं आहे बघा. हु वॉज युअर फेवरेट टीचर इन स्कूल ऑर कॉलेज अँड द रिझन्स व्हाय यू लाईक दॅट टीचर. म्हणजे तुम्ही शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना असे कुठले शिक्षक होते का जे तुम्हाला आवडत होते, आणि आवडत होते तर का बरं? असा एक क्वेश्चन इथे दिलेला आहे. त्यानंतरचा बघा, व्हॉट डू यू थिंक शुड बी स्टुडंट फोकस ऑन स्टँडर्ड 9. म्हणजे तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं की आम्ही 9वी मध्ये असताना अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यावर आम्ही काय करायला हवं? फोकस करायला हवं, किंवा त्या गोष्टींमध्ये काय लक्ष घालून त्यांच्याकडे नीट लक्षपूर्वक लक्ष देऊन त्या अभ्यासायला हवं, असं इथं विचारलेलं आहे. तर या प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन तयार करायचे आहेत आणि तुमच्या शिक्षकांचा काय करायचं आहे? इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि तुमच्या शिक्षकांविषयी काय करायचं आहे? माहिती जाणून घ्यायची आहे. नंतरची ऍक्टिव्हिटी बघा, प्रायोरिटीज. प्रायोरिटीज म्हणजे काय? प्राथमिकता. तुमचे प्राधान्यक्रम कोणते आहेत? तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला कोणत्या अभ्यास करत असताना डिफिकल्टीज येतात, कोणत्या समस्या येतात, त्या आधी तुम्हाला ठरवून घ्यायच्या आणि ज्या ज्या तुम्हाला समस्या येतात त्यांच्यावर आधी तुम्हाला काय करायचंय? फोकस करायचंय किंवा त्यांच्यावर तुम्हाला काम करायचंय. हेच इथं विचारलेलं आहे. काय लिहिलेलं आहे बघा, होल्ड अ डिस्कशन इन द क्लासरूम टू डिसाइड युअर प्रायोरिटीज फॉर दिस इयर्स वर्क. म्हणजे तुमच्या शाळेमध्ये काय करा? एक डिस्कशन घ्या आणि तिथे ठरवा तुमच्या प्राथमिकता काय, तुमच्या कोणत्या अशा डिफिकल्टीज आहेत त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे किंवा लक्ष द्यायचं आहे. नंतर काय दिलंय बघा, टुगेदर विथ युअर क्लासमेट्स अँड टीचर्स नंबर द फॉलोइंग इन ऑर्डर ऑफ प्रायोरिटी. यू मे ऍड मोर फीचर्स टू दिस लिस्ट. म्हणजे काय आहे? तुमच्या डिस्कशन ठरवा तुमच्या क्लासरूम मध्ये आणि तुमच्या प्राथमिकता काय यांच्यावर काय द्या? लक्ष द्या, किंवा तुमचे वीक पॉइंट्स कोणते यांच्यावर यांची एक लिस्ट बनवा. आता इथे काही पॉइंट्स दिलेले बघा, काय काय दिलेलं आहे? प्रोनाउन्सिएशन. आता तुम्हाला उच्चार करण्यासंबंधी काही अडचण येत असेल तर ती सुद्धा तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. स्पीकिंग, बोलण्यासंबंधी काही अडचण आहे का? लिसनिंग टू इंग्लिश प्रोग्राम्स ऑन रेडिओ. म्हणजे तुमचं जे काही इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा रायटिंग, रीडिंग, जे काही इंग्लिश मधलं जे कन्व्हर्सेशन आहे ते इम्प्रूव्ह करायचे आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला रेडिओवरचे काय करावं लागेल? प्रोग्राम्स ऐकावं लागतील. नंतर काय आहे? सर्चिंग समथिंग इन इंग्लिश एव्हरी डे. काही ना काही इंग्लिश मध्ये तुम्हाला सर्च करत राहावं लागेल. नंतर आहे लर्निंग रूल्स ऑफ ग्रामर. व्याकरणाचे जे काही रूल्स आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील, ते शिकून घ्यावे लागतील. नंतर आहे लर्निंग रूल्स ऑफ पंक्च्युएशन. विरामचिन्हांचा योग्य वापर कसा करावा हे सुद्धा तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. लर्निंग टू करेक्ट युअर ओन वर्क. म्हणजे काय? तुम्ही स्वतःचा अभ्यासक्रम कशा प्रकारे करू शकता हे तुम्हाला इथं शिकून घ्यावं लागेल. रायटिंग इंडिपेंडंटली. म्हणजे स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा याची तुम्हाला सवय लावावी लागेल. नंतर आहे मेमोरायझिंग स्पेलिंग, शब्दांच्या स्पेलिंग्स पाठ कराव्या लागतील. नंतर आहे कॉपिंग वर्ड्स अँड लाईन्स फ्रॉम द बोर्ड बुक्स. म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये जे काही लाईन्स दिलेले आहेत, जे पाठांमध्ये दिलेलं आहे ते काय करावं लागेल? योग्य तऱ्हेने तुम्हाला काय करावं लागेल? कॉपी करावं लागेल. तर इथे काही मुद्दे दिलेले आहेत. आता याच्यामध्ये तुमचे वीक पॉइंट कोणते आहेत, काय अडचणी आहेत, तर तुम्हाला यांच्यामधले जे वीक पॉइंट्स आहेत म्हणजे ज्या अडचणी आहेत त्या प्रथमतः तुमच्या वहीमध्ये नोंद कराव्या लागेल. म्हणजे समजा तुम्हाला स्पीकिंगशी संबंधित
समस्या असेल तर तुमची फर्स्ट प्रायोरिटी काय असायला पाहिजे? स्पीकिंग. मग तुम्ही वहीमध्ये फर्स्ट नंबरवर काय लिहाल? स्पीकिंग. नंतर याच्यानंतर तुम्हाला कोणती समस्या असेल, जसं लर्निंग रूल्स ऑफ ग्रामर. नंतर जर तुमच्या अडचण येत असेल ग्रामर संबंधित, तर नंतर तुमची प्रायोरिटी असायला हवी की ग्रामर. नंतर तुम्हाला अडचण येत असेल जसं की मेमोरायझिंग स्पेलिंग, शब्दार्थ पाठ करायला तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही येतं स्पेलिंग. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही प्रायोरिटी काय करायला हव्यात? सेट करायला हवेत. ज्याच्याशी तुम्हाला अडचण आहे त्या पहिल्या लिहायच्या आणि नंतर ज्या सेकंडरी आहेत ज्याच्याशी कमी अडचण आहे त्या नंतर लिहायच्या. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून अडचणी असतील त्या सुद्धा तुम्ही काय करू शकता? इथे ऍड करू शकता. तर बघा मित्रांनो, लेट्स बिगिन या चॅप्टर मध्ये किंवा लेट्स बिगिन या युनिट मध्ये, जो युनिट फर्स्ट आहे या लेसन मध्ये ह्या काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या होत्या ज्या आता आपण काय केलेल्या आहेत? अभ्यासलेल्या आहेत. तुम्हाला जर आमचा लेक्चर आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि असेच उपयोगी लेक्चर पाहत राहण्यासाठी आमच्या स्टडी लॉजीला काय करा? सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.